कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जरी आपल्या आतमध्ये इथं विचारांमध्ये असेल तर जसेच्या तसे ते शब्द, ती वाक्य तशीच्या तशी लिहायची. त्यावेळेस तिने मला असं म्हणलं, त्यावेळेस तिने मला तसं म्हणलं, मी असं बोलायला पाहिजे होतं, मी त्यावेळेस चूप बसले, जे काही तुम्हाला वाटतं ते तसंच्या तसं लिहायचं आणि तो कागद फाडून टाकायचा, जाळून टाकायचा किंवा फ्लश करून टाकायचा. आणि हे काम करतं. जे माझे जुने आहेत पार्टिसिपेंट त्या सर्वांनी हे केलेले आणि सगळ्यांना मी आधी हेच सांगते, तुम्ही इथं जेव्हा येता तेव्हा खूप सारी निगेटिव्हिटी घेऊन आलेला असता आणि हे जे काही मॅजिक होतं ह्याच्यावर विश्वासच नसतो. असं काय होतं काय? फक्त थँक्यू म्हणून मॅजिक होतं का? तर फक्त थँक्यू म्हणून मॅजिक होतं. पण ते होण्यासाठी काय करायला लागतं? तर ते होण्यासाठी आधी आपल्या आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे ती लिहून फाडून टाकावी लागते. ती लिहून फाडून टाकली की मग आपल्याला जे आपल्याला लिहायचं आहे चांगल्या गोष्टी त्याला आपण वरदान म्हणतो. वरदान म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणणं. आणि जेव्हा आपण जे आपल्याला मिळालेलं आहे त्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणायला लागतो तर आपल्याला भविष्यामध्ये जी गोष्ट हवी आहे ती आपोआप आपल्या आयुष्यामध्ये येते. ह्याला आपण मॅजिक म्हणतो. मॅजिक म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला वाटते की व्हावी आपल्या आयुष्यात, पण याच्यात आपल्याला त्याच्यावर विश्वासच नसतो की बाबा हे होऊ शकते का, पण ते मॅजिकमुळं होते. म्हणजे ग्रॅटिट्यूड फील केल्यामुळं, थँक्यू म्हटल्यामुळं ते होते आणि त्याला आपण मॅजिक म्हणतो. त्याला आपण कृतज्ञतेची शक्ती म्हणतो. जिथं आपण कृतज्ञतेची शक्ती देतो ज्या ज्या गोष्टींसाठी, म्हणजे जिथं जिथं आपण त्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणतो तिथं मॅजिक व्हायला सुरुवात होते. तर रिलेशनशिपमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कोणतीही रिलेशनशिप असू दे, कितीही खराब असू दे, काहीही असू दे, जर त्या खराब रिलेशनशिपविषयी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करत नसाल तर ते सोडून द्यायचं. बाकीचे जे रिलेशनशिप चांगले आहेत त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करायचं. कारण ते अवघड असतं. सुरुवातीला आपण ते नाही करू शकत, नंतर सवय झाली की आपोआप होतं ते. कितीही खराब रिलेशनशिप असेल तरीही त्यातनं आपल्याला चांगलंच दिसतं आणि हेच मॅजिक आहे. आपल्या या माइंडला आपल्याला प्रत्येक वेळी सांगायचं आहे की तुला त्यातून चांगलंच बघायचं आहे. आपोआप ते बघतं. मग ह्याला आपण सांगतच नाही, हे जसं चाललेलं आहे तसं त्याला आपण नेत असतो आणि आपण त्याच्याबरोबर जात असतो. तर इथं तुम्हाला स्वतःला आधी हे सांगायचं आहे की जे काही रिलेशनशिप आहेत त्या प्रत्येक रिलेशनशिपविषयी थँक्यू म्हणायचं. आणि जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तर ते नुसतं थँक्यू म्हणण्याऐवजी तुम्हाला त्याचं कारण मनाला सांगता आलं पाहिजे. का म्हणते मी त्या रिलेशनशिपबद्दल थँक्यू, त्यांनी काय मदत केली मला, त्यांनी कसं कधी उपयोगाला आले मला, त्यांनी काय केलं माझ्यासाठी किंवा आपण त्यांच्यासाठी काय केलं, हे जेव्हा तुम्ही विचार कराल तर तुम्हाला ते आतून त्याबद्दलचं फिलिंग येतं आणि ते फिलिंग आलं की आपोआप तुमच्या तोंडातून थँक्यू येतंच. तर जे काही रिलेशनशिप असतात आपले, की आता आई वडील म्हणा किंवा भाऊ बहीण, हे रिलेशनशिप कसे आहेत आपले, जवळचे आहेत. मग ते कसे आहेत, ग्रँटेड आहेत. आईवडिलांनी केलं म्हणून काय झालं, भावाने केलं म्हणून काय झालं, बहिणीने केलं म्हणून काय झालं, तिचं कामच आहे ते. म्हणजे हे जे इथं बसलेलं आहे आपलं ते ग्रँटेड घेणं आहे. मग कितीतरी जणांना कुणाला भाऊ असतो, कुणाला बहीण नसते, कुणाला बहीण असते, कुणाला भाऊ नसतो. आपल्याला दोन्ही आहे त्याबद्दल थँक्यू. कितीतरी आईवडील असे आहेत की ज्यांना
मुलांसाठी खूप काही करायचं असतं, पण कोणत्याही कारणामुळे ते करू शकत नाही. आपल्या आईवडिलांनी ते केलं, त्याबद्दल थँक्यू. आपल्या आईवडिलांनी शिकवलं आपल्याला, लग्न करून दिलं, चांगलं लाईफ दिलं, त्याबद्दल थँक्यू. कुणाकुणाला तेही मिळत नाही. म्हणजे या पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, तर ज्या ज्या रिलेशनशिपला तुम्ही ग्रँटेड घेताय, त्या प्रत्येक रिलेशनशिपविषयी तुम्हाला मनापासून थँक्यू येणारच. आणि आज आपल्याला ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या रिलेशनशिपविषयी आपण ग्रँटेड घेतलेल्या आहेत, त्या प्रत्येक रिलेशनशिपला थँक्यू म्हणायचं आहे. कारण हे जे रिलेशनशिप आहेत, जर रिलेशनशिपच आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या आयुष्याला अर्थ आहे का? आपण एकटं काय करू शकणार आहे? आपण जे काही करू एकटं, त्याला कोणी चांगलं म्हणणारं, त्याचा वापर कोणी करणारच आपल्या आयुष्यात नसेल तर त्याचा उपयोग काय? मग आपण रिलेशनशिपविषयी इतकं निगेटिव्ह का होतो? एकतर आपण त्या रिलेशनशिपकडून जास्त अपेक्षा करतो, किंवा आपण त्या रिलेशनशिपला जास्त देण्याचा प्रयत्न करतो, आणि जास्त दिलं की आपली अपेक्षा वाढते की त्यांनीही तसंच करावं. तर हे जेव्हा तुम्ही करता, तर ॲज अ माणूस म्हणून तुम्ही करता, हे इथं पाहिजे. मी करते म्हणून त्यांनी करायलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मी केलं तर आपोआप मला मिळणारच आहे, त्याबद्दल थँक्यू, हे जर ठेवून तुम्ही कराल तर तुम्हाला अपेक्षा ठेवायचीच गरज नाही. आपोआप तुम्ही जे देताय तेच तुम्हाला परत मिळतं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने. तर आपण इथं जे काही रिलेशनशिप आहेत, आणि आपल्याला असं वाटतही असेल की एखादे रिलेशनशिप आपले नंतर खराब होऊ शकतील, तर त्या रिलेशनशिपविषयीही आधीच थँक्यू म्हणायचं की हे रिलेशनशिप माझे छानच राहणार आहेत. आणि त्या रिलेशनशिपबद्दल, त्या व्यक्तीमध्ये जो काही चांगले गुण आहेत, त्या गुणांबद्दल आपल्याला आनंद वाटला पाहिजे, किंवा खुशी झाली पाहिजे की अच्छा ते त्याच्यामध्ये आहे. कारण आपलं काय असतं, नेहमी कंपॅरिझन असतं की तिला ते चांगलं जमतं, मला जमत नाही. किंवा मुलांचं कंपॅरिझन करतो आपण, त्याचा मुलगा छान करतो, माझ्या मुलाला ते जमत नाही, माझ्या मुलीला ते येतच नाही. हे जे कंपॅरिझन करतो ह्याचा अर्थ आपण अपेक्षा करतो, आणि ही जी अपेक्षा जेव्हा वाढते आपल्यामध्ये, तिथं निगेटिव्हिटी येते. ठीक आहे, इथं तुम्ही हा विचार करू शकता की ती जी आहे मुलगी त्यांची, ती वेगळ्या ह्याच्यामध्ये चांगली आहे, माझी मुलगी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने चांगली आहे, असं तुम्ही विचार करू शकता ना. ज्यामध्ये ती फर्स्ट आली, तर माझी मुलगी दुसऱ्या कशामध्ये तरी फर्स्ट आली, असा विचार करू शकता तुम्ही. तर इथं आपल्या आतमध्ये जे जेलस वृत्ती आहे, किंवा दुसऱ्यांबद्दल जे पटकन अपेक्षा येणं किंवा कंपॅरिझन होणं, याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं आपल्या आतमध्ये ते ग्रॅटिट्यूड भाव जो आहे, जे थँक्यू म्हणणं, ते होत नाही. ते नुसतं वरवरचं तुम्ही म्हणता, पण आतून ते येत नाही. मग जोपर्यंत तू आतून येणार नाही तोपर्यंत ते बदलणार नाही. मग हे आतून आणणं कसं? तर आतून आणणं हेच आहे की तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल रोज रोज. ते प्रॅक्टिसमध्ये आणावं लागेल, त्या पद्धतीने विचार करावा लागेल की अच्छा ठीक आहे, हे रिलेशनशिप खराब आहे ना, तर बाकीची रिलेशनशिप छान आहेत ना माझे, त्याबद्दल थँक्यू.
त्या एका रिलेशनशिपने माझं आयुष्य थांबलंय का? नाही थांबलेलं. आणि सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आपल्याला केव्हा येते की आपल्या रिलेशनशिपमधलं एखादं जवळचं माणूस निघून जातं, तेव्हा आपल्यात सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी येते. आपल्याला आयुष्यामध्ये हेही माहीत आहे की जन्म आणि मृत्यू ही गोष्ट आपल्या हातात नाही, तरी पण आपण अपेक्षा काय करतो की ठीक आहे, त्यांनी जगलं पाहिजे हे तर सगळ्यांना चाटत असतं, तरी पण त्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टीसाठी आपण स्वतःला ब्लेम नाही करू शकत. त्या गोष्टीबद्दलची निगेटिव्हिटी जरी तुम्हाला येत असेल तर त्यावेळेस जे काही तुम्हाला वाटतं, इथं जे काही बसलेलं असेल त्या व्यक्तीबद्दलचं ते लिहायचं आणि फाडून टाकायचं. क्लिअर क्लिअर लिहायचं, जे वाटतं ते लिहायचं आणि फाडून टाकायचं, फ्लश करायचं किंवा डस्टबिनमध्ये तो कागद फेकून द्यायचा. त्याच्याशिवाय तुम्ही क्लिअर होणार नाही. कारण ही मी केलेलं आहे म्हणून मी सांगते. आणि हा सगळ्यात चांगला उपाय आहे निगेटिव्हिटी घालवण्याचा. आपल्या मनामधली, आपल्या विचारांमधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती घालवण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ते लिहिणं तसंच्या तसं आणि फाडून. मग ते कोणत्याही गोष्टीची असेल, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत इथून बाहेर येणार नाही. इथून बाहेर येण्यासाठी एकच उपाय की लिहिणं. तर ठीक आहे, तुम्हाला वेळ लागत असेल त्या व्यक्तीबद्दल की ती आयुष्यातून येईल तर वेळ द्या. प्रत्येक गोष्टीवरती वेळ हे औषध आहे. आपोआप नंतर नंतर हे मन विचार वेगळे करायला लागतं किंवा बदलतं विचार. जसं आपलं शरीर थकत असतं तसं आपलं मनही थकत असतं. तेच सारखं 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 जेव्हा ओव्हर थिंकिंग होतं, तुम्ही जेव्हा करा, कधी आयुष्यात तुम्हाला तसं झालं असेल तर बघा, जेव्हा तुम्ही एकच गोष्ट सारखी सारखी विचार करता, ओव्हर थिंकिंग होतं तुमचं, तर तुम्हाला झोप येते. येते का? थम्सअप द्या बरं कुणाकुणाला हे झालेलं आहे. जास्त तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता किंवा तीच निगेटिव्हिटी आली की तेच तेच, हे कसं होईल, असं होईल का, तसं होईल का, असं होईल का. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं हे मन पण थकतं आणि मग तुम्हाला झोप येते. झोप येते. तर हे झोप कशामुळे असते? जसं आपलं शरीर थकत असतं तसं आपलं मनही थकत असतं. सारखं सारखं विचार करून 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 ते थकतं. त्याच्यामुळे त्याला झोप येते. मग ते रिलॅक्स मागतं. आणि जेव्हा डिप्रेशन म्हणजे ॲक्च्युली काय प्रकार आहे? डिप्रेशन म्हणजे तेच तेच विचार मनामध्ये येणं. ओव्हर थिंकिंगच्या वरची स्टेप म्हणजे डिप्रेशन. म्हणजे तोच तो विचार, एखादं टेन्शन येणं की कसं होईल, काय होईल, किंवा स्वतःला गिल्ट फील करणं की नाही मला ते करायला पाहिजे होतं, मी नाही केलं, माझ्याकडनं असं झालं, माझ्याकडनं तसं झालं. हे जे येतं आपल्या आतमध्ये, ती डिप्रेशनची स्टेज. पण ती स्टेज काय येते? मग त्या स्टेजला आपण, हे मन काय करत असतं आपलं, सारखं विचार करत असतं, विचार करत असतं, विचार करत. ते विचार करायसाठी मग ते न विचार करणं किंवा काय, सारखं विचार न करण्यासाठी मग डॉक्टर काय देतात? झोपेचं औषध. झोपेचं औषध का दिलं जातं त्यावेळेस? ह्या माइंड खूप थकतं, त्याला शांत करण्यासाठी. आणि जेव्हा झोपतो आपण तेव्हा ते शांत होतं, त्याच्यासाठी ते दिलं जातं. तर जे काही निगेटिव्हिटी इथं असेल, डिप्रेशनच्या लेवलची पर्यंत जरी असेल, तरीही तुम्ही तशीच कागदावरती जरी लिहा तरी ती तुमच्या इथून निघून जाते.
तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल रिलेशनशिपविषयी जेव्हा निगेटिव्हिटी व्यक्त करतो तर आपल्याला प्रत्येक रिलेशनशिपमध्ये मग तेच दिसायला लागतं. होतं का असं? एका रिलेशनशिपमध्ये आपण निगेटिव्हिटी बघायला लागतं, आपल्याला सगळ्याच रिलेशनशिपमध्ये ते दिसायला लागतं. म्हणजे एकाने जर आपल्याला विश्वास आपला घालवला किंवा आपण जे त्याच्यासाठी करायला गेलो आणि त्यांनी जर विश्वासघात केला आपल्याला न सांगता काही झालं केलं गेलं तर आपल्याला काय वाटतं की आपला विश्वास नाही राहत कोणत्याच रिलेशनशिपवर. मग आपण काय करतो, प्रत्येक रिलेशनशिपला तेच लागू करतो, तो एकच नियम सगळीकडे लागू करतो. पण असं लागू करणं योग्य आहे का? एकच नियम आपण सगळीकडे लागू करू शकतो? नाही करू शकत. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, प्रत्येक रिलेशनशिप हे वेगळं असतं, प्रत्येकाला त्यांनी बनवलेलं असतं, त्यांनी जे बनवलेलं आहे ते परफेक्टच आहे. फक्त परिस्थितीनुसार प्रत्येक माणूस हा वेगळा झालेला आहे. त्याच्या आयुष्यामध्ये जे घडतंय त्या पद्धतीने तो त्याच्या सवयीमध्ये ती गोष्ट येत असते. तर आपल्याला जेव्हा रिलेशनशिपविषयी विचार करतो आपण, तर त्या रिलेशनशिपविषयी हाच विचार करायचा आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं रिलेशनशिप आहे त्याबद्दल थँक्यू. आणि ह्याच्यामुळं काय होतं की रिलेशनशिप खराब झाले तर कारण ते आपल्या जवळच्या आपल्याला इमोशनली आपण रिलेशनशिपमध्ये अटॅच असतो, मग तिथं आपण इमोशनली डाऊन होतो. मग आपण काय करतो अशा वेळेस, मग माझ्याच आयुष्यात असे रिलेशनशिप आले, माझ्याच आयुष्यात असं झालं, माझ्याच आयुष्यातच, म्हणजे हे कुठं देतोय आपण निगेटिव्हिटी? पूर्ण आयुष्याला देतोय. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळालं तर ते आयुष्याला आपण ब्लेम करतो. पण आयुष्याने जे काही चांगलं दिलेलं आहे त्याकडे कधी त्याला थँक्यू म्हणतो का? कोणी म्हणलं का आयुष्य तू मला इतकं छान दिलंस, जे काही चांगली गोष्ट असेल, हेल्थ असेल, हे डोळे दिले, हात दिले,